नाशिक जिल्ह्यात 80% पेरणीपूर्व 1 रुपयात पीक विमा योजनेचा आज अखेरचा दिवस, समाधानकारक पाऊस। नाशिक जिल्ह्यात यंदा उशिरा पण आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडल्याने जमिनीत बऱ्याच चांगल्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने पीक पेरणीला वेग आला आहे। त्यामुळे आतापर्यंत सुमारे 70 ते 80% पेरणी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात ती 100% होईल असे जिल्ह्याचे कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी सांगितले। नाशिक जिल्ह्यात पावसाची सुरुवात वेळेवर झाली, मात्र तुरळक आणि अल्प प्रमाणात होती। परंतु गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेला हा पाऊस चांगला म्हणजेच पीक पेरणीसाठी समाधानकारक झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण पोटात शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला गेला आणि पेरणी देखील सुरू झाली। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 100% पेरणी झालेली असून आता यावर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान देखील समाधानकारक आहे असे पाटील म्हणाले। भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यात भात पेरणीचे 85% काम पूर्ण झाले आहे। उर्वरित भात पेरणी या आठवड्यात पूर्ण होईल अशी शक्यता पाटील यांनी व्यक्त केली। जिल्ह्यात बी बियाणे व खते कुठेही अडचण नसून खते व बी बियाण्यांची वेळेवर पूर्तता झाल्यामुळे गती मिळाली आहे। तर बी बियाणे, अवजारे, अधीन बाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांची कुठे अडचण जात असल्यास यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत पंचायत समिती सदस्य, कृषी अधिकारी, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, वजन काटे निरीक्षक आदींची प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात 16 पथके तयार करण्यात आली आहेत। या भरारी पथकांच्या माध्यमातून बी बियाणे व खते विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे। या अंतर्गत यापुढेही पथक कार्यरत असल्याचे ते म्हणाले। धडक मोहीम सुरू केलेली आहे। गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या या कारवाईबद्दल ती देताना ते म्हणाले की 2 दिवसांपूर्वी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डॉक्टर जगन सूर्यवंशी, जितेंद्र पानपाटील यांनी विल्लोडी येथे बोगस खतांचा साठा उघडकीस आणला। 22 लाख रुपयांचा मद्यमान जप्त करण्यात आला असून या संदर्भात आता संबंधितांवर पोलीसची कारवाई केली जात असल्याचेही ते म्हणाले। 1 रुपयात पीक विमा योजनेची आज अखेर। केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पीक क्षेत्र वाढावे, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, शेतकऱ्यांना सदन दिवस यावेत, त्यांच्या नुकसानीचा त्यांना वेळेवर लाभ मिळावा याकरिता राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना आखली। ऑनलाईन व ऑफलाईन शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा याकरिता आज 31 जुलै हा अखेरचा दिवस असल्याने या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नसेल त्यांनी आज अखेरच्या दिवशी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कृषी विभागाचे कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी शेवटी सांगितले। नाशिक जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली परंतु आज रोजी गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस समाधानकारक झालेला आहे। पेरणी आपल्या जवळजवळ 100%च्या दरम्यान येत आहेत। फक्त इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ या तालुक्यात भात लागवड आणि नागली लागवड यांचे कामं प्रगतीपथावर आहेत। त्याच्यामुळे जवळजवळ 80-85% पर्यंत तिथं लागवड झालेली आहे। एवढे 2 ते 3 दिवसात लागवड आपली 100% पूर्ण होईल। पीक विमा योजना ही प्रामुख्याने आता राबवली जात आहे। 1 रुपयात पीक विमा ही महत्वाकांक्षी योजना कृषी विभागामार्फत राबवत असताना आज आपल्या उद्या 31 जुलैपर्यंत अखेरची मुदत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना आम्ही कृषी विभागामार्फत आवाहन करत आहोत की सर्वांनी 1 रुपया नाममात्र पीक विमा असल्या कारणाने आपण पीक विमा उतरवून घेण्यात यावा। गेल्या वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती होती, 70% पर्जन्यमान झाले असल्यामुळे दुष्काळाच्या सदृश परिस्थितीत उत्पन्नात घट आलेली होती। जवळजवळ 870 कोटी रुपये काही दिवसातच ती शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे या खतांच्या ज्या निविष्ठा आहेत, खतं, बी बियाणं याबाबत कृषी विभागामार्फत वेळोवेळी व्यवस्थित ड्राईव्ह घेऊन बियाणं हे पुरवठा वेळेत केल्यामुळे पेरण्यांना कुठेही आपल्याला सप्लाय करण्याची अडचण आलेली नाही। खतांच्या बाबतीत पण आज कृषी विभागामार्फत धडक मोहीम आपल्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांकडून केली जात आहे। कालच नाशिक जिल्ह्यातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉक्टर जगन सूर्यवंशी आणि जितेंद्र पानपाटील साहेब यांच्या माध्यमातून बोगस खतांचा विल्लोळी येथील साठा उघडकीस आणला आहे। त्याच्यावर आता पोलीस प्रक्रियाची पुढील कार्यवाही चालू आहे। सर, आपल्या 15 तालुक्यांमध्ये 15 पथक आणि जिल्ह्याचं असं 16 पथकं कार्यरत आहेत। या पथकांमध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी, त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी, वजन काटे निरीक्षक यांचं मिळून आणि कृषी अधिकारी असे मिळून एक पथक तयार केलेले आहे। जिल्हा स्तरावर देखील मोहीम अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी असे यांचे पथक तयार केलेले आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।